इट इज ओनली द इव्हेंट दॅट कॅन क्वालिफाय द टाइम. सूर्योदय होणे, आपल्याला सूर्य दिसणे, दॅट विल बी कन्सिडर एज सकाळची वेळ. म्हणजे दॅट इज टाइम इज अ युनिट. देन लॅटर ऑन पीपल हॅव ॲडेड. पण हा जो त्यांनी मग मध्ये इफेक्ट टाकला, याच्यावरून त्यांना भूतलावरची जी विविधता आहे ही लक्षात येत नव्हती. काहीतरी तर कुछ तो गडबड है दया, कुठेतरी तर काहीतरी गडबड होऊन राहिली. मग त्यांनी अजून सीआयडी दिमाग चालवला आपलं की काय चुकून राहिलं, कुठून आपल्या लक्षात नाही येत आहे. हा बोटं फिरवली असे 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 की काय गडबड होऊन राहिली. तर ती जी गडबड होऊन राहिली, मग त्यांच्या लक्षात आलं की निर्जीव आणि सजीव यांच्यामध्ये दोन प्रामुख्याने बदल आहे. एक एक्सप्रेशन लेस आहे आणि एक फुल ऑफ एक्सप्रेशन. म्हणजे प्रकृती आणि पुरुष. प्रकृती ही निर्जीव आहे, तिला एक्सप्रेशन नाही आहे. प्रकृती निर्जीव आणि एक्सप्रेशन लेस असल्यामुळे तिचं एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप आहे. आणि हा जो पुरुष आहे, त्या पुरुषाला एक्सप्रेशन, ते सगळे सजीव प्राणी जे येतात ते पुरुषामध्ये येतात. त्यांच्याकडे एक्सप्रेशन आहे. म्हणजे आपण जे सगळे आहोत इथे ते वी हॅव द एक्सप्रेशन, वी हॅव द फिलिंग्स कुठल्याही प्रकारचे. आणि हे जे आहेत बाकीची प्रकृती जी निर्जीव, त्याच्याकडे एक्सप्रेशन नाही. तसंच आहे. यांनी मिळून तुमची ही भूतलावरची सगळी संरचना. म्हणजे आता आपल्याला काहीतरी असं शोधून काढायला लागेल की आपण नुसतीच घटना आहे असं म्हणणं हे थोडं अर्धवट आहे. की आता समजा हे आता तसं तुम्ही समजा विचार करा की सध्या आपल्या मुलांच्या रिझल्टचे दिवस होते मध्यंतरीच्या काळात. रिझल्ट लागला. रिझल्ट केव्हा लागला? ज्या वेळेला सूर्य इथे होता, चंद्र इथे होता, गुरु तिथे होता, रिझल्ट लागला. यांनी त्या रिझल्टची प्रकृती सांगितली. पण ती जी घटना आहे, तो जो रिझल्ट लागणे हा जो प्रकार आहे, त्यांनी काही एक्सप्रेशन्स तयार होतात. त्याच वेळेला जो गुरु तिथेच होता, सूर्य तिथेच होता, शनी तिथेच होता, रिझल्ट लागला. पण त्या घटनेचे पडसाद, त्या घटनेचा इको वैयक्तिक झाल्यासारखा. काही लोकांना त्याच्यामुळे आनंद झाला, काही लोकांना त्याच्यामुळे वाईट वाटलं, काही लोकांनी ठीक आहे लेटच असं म्हणून खांदे उडवून दिले, काही लोकांनी दुर्लक्ष केलं, नेहमीच प्रमाणे यंदाही तसाच लागला, काय बघायचं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांनी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन डेव्हलप झाला. ही झाली पुरुषाची. आणि ज्यावेळेला मी पुरुष म्हणतोय त्यावेळेला आय एम नॉट टॉकिंग अबाउट जेंडर. सजीव मानव जातीची त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मानवजात खास कर, किंवा इव्हन कुत्र्याला समजा तुम्ही मारलं, कधी कधी कुत्रा मार खाल्ला तरी तसाच बसला राहतो, कधी कधी एकदमच तळतळून उठते, कधी कधी खूपच अडते विचार. तर कुठलीही घटना घडणे त्याच्यानंतर या पुरुषाची म्हणजे सजीव प्राण्यांची त्या बाबतीतली जी प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया यांच्या लक्षात येत नव्हती. ही प्रतिक्रिया मॅपन म्हणजे त्या प्रतिक्रियाला कुठेतरी त्यांना शोधून काढायचं होतं की ही प्रतिक्रिया अशी का होते, याच्या मागे का गणित आहे. म्हणजे ही या दिवशी जी घटना झाली, ही घटना तर त्यांनी मॅप केली की ही असं झालं ना, मग त्यांना ती प्रतिक्रिया शोधून काढायची होती. मग त्यांनी त्याच्याकरता मग अवलोकन चालू केलं की ही प्रतिक्रिया अशीच असेल, समजा हे असं 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 झालं असेल का, कारण ही समजा घटना या स्थितीमध्ये घडली असेल तर या ग्रहाचा परिणाम राहील किंवा या नक्षत्राचा परिणाम. नक्षत्राला त्यांनी नक्षत्राची प्रतिक्रिया काय, राशींची प्रतिक्रिया काय, ग्रहांची प्रतिक्रिया काय, ही प्रतिक्रिया त्यांनी शोधून काढली.
प्रत्येक सेलेशियल बॉडीला एक प्रतिक्रिया देणं चालू केलं. आणि त्या हिशोबाने हे कॉम्बिनेशन समजा आलं तर प्रामुख्याने अशी 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 प्रतिक्रिया राहील. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला कुठेतरी एक अशी सिस्टीम लागेल ज्या सिस्टीम मध्ये तुम्हाला सजीव प्राण्यांची किंवा पुरुषांची, ज्याला पुरुष म्हणजे की स्त्री आणि पुरुष दोन्ही, म्हणजे पुरुष आहे तर मानव जाती, याची प्रतिक्रिया, याची रिॲक्शन तुम्हाला मॅप करता आली पाहिजे. याचं काहीतरी तुम्हाला एक वेगळं युनिट लागेल, एक वेगळी घटना लागेल. मग त्यांच्या हे लक्षात आलं की इथे काहीतरी आपलं गडबड होते. म्हणून मग त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं सगळ्यात जास्त प्रतिक्रियावादी कोण? मग या 9 ग्रहांपैकी, या 12 राशीपैकी आणि या 27 नक्षत्रापैकी सगळ्यात जास्त प्रतिक्रियावादी कोण? मग त्यांच्या लक्षात आले की सगळ्यात जास्त प्रतिक्रियावादी नक्षत्र आहे. कारण शेवटी या सगळ्यांमुळे जे काही होणार आहे ते यांचंच रिफ्लेक्शन सगळीकडे चाललंय. सूर्यामध्ये सुद्धा जे काही फॉर्मेशन झालेलं आहे ते सुद्धा याच नक्षत्रांच्या देण्यामुळे झालेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की सगळ्यात हाय लेवल ऑफ, म्हणून आपण नक्षत्राचं देणं, आपल्याकडे जो वाक्प्रचार आला तो जो अल्टिमेट लेवल ऑफ डिव्हिनिटी घेऊन आलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दैवी अंश आहे, त्याला म्हणतात नक्षत्राचं देणं. तर ते नक्षत्राचं देणं आहे, म्हणजे प्रतिक्रिया आहे. प्रतिक्रिया दिली जाते ना. तर ही जी प्रतिक्रिया आहे ही ओरिजिन आहे ती नक्षत्राची. मग त्यांच्या लक्षात आलं की या नक्षत्रावर बेस्ड समजा तुम्ही एक प्रतिक्रियावादी संरचना उभी केली तर तुम्ही त्या घटनेचे परिणाम शोधून काढू शकता. म्हणजे त्यांनी मग त्याच्यामध्ये 2 गोष्टी तयार केल्या. एक फक्त आकृत्यांचं आकलन करून कालमापन करणं, आणि मग दुसऱ्याला म्हटलं की ही समजा अशा प्रकारची संरचना राहिली तर याचे परिणाम शोधून काढा, काय राहील. एकाला सांगितलं फक्त तुम्ही आकृत्या तयार करा, 365 दिवसाच्या 360 दिवसाच्या रोजच्या तुम्ही फक्त आकृत्याच तयार करा, कसे कसे कॉम्बिनेशन बदलून राहिले. मग त्याला त्यांनी म्हटलं ऍस्ट्रॉनॉमी, तारका विज्ञान. हे तारका विज्ञान ज्या वेळेला त्यांना मिळालं, मग या तारका विज्ञानाची प्रतिक्रिया कशी राहील याच्याकरता मग त्यांनी त्याच्या या तारका विज्ञानावर बेस जे तुमचं जे सायन्स राहील त्याला त्यांनी म्हटलं ऍस्ट्रोलॉजी. ते ज्योतिर्विज्ञान, ज्योतिर म्हणजे दिसणारे तारे, ते ज्योतिर्विज्ञान, आणि या ज्योतिषाचा जो परिणाम आहे त्याला म्हटलं फलज्योतिष. फलज्योतिष इज बेसिकली ऍस्ट्रोलॉजी आणि ऍस्ट्रॉनॉमी इज बेसिकली ज्योतिर्विज्ञान. म्हणजे आता या 2 वेगवेगळ्या स्ट्रीम्स त्यांनी तयार केल्या की नुसतंच एखादं कालमापन करून हे सांगणे की या दिवशी असं झालं, या दिवशी असं झालं. पण मग आता याच्यातला फर्दर पॅटर्नायझेशन त्यांना शोधून काढायचं होतं की समजा हेच कॉम्बिनेशन आलं तर काही विशिष्ट घटना घडतात का, काही विशिष्ट प्रकारे लोक वागतात का. मग याचं प्रतिक्रियावादी जे संपूर्ण ते ज्ञान तयार केलं त्याला त्यांनी म्हटलं की हे पूर्ण जे आकृती विज्ञान आहे हे फल कशा प्रकारे देतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फलज्योतिषी. म्हणून मग फलज्योतिषाकडे. मग फलज्योतिषामध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात सगळ्यात मोठं फल देणारं म्हणजे फल, म्हणजे त्याचं जे आहे प्रतिक्रिया ही कोणाकडनं आहे, ही नक्षत्राकडनं. पण त्यांच्या लक्षात आलं की हे इतक्या सूक्ष्म प्रमाणात देतात की आता सुद्धा तुम्हाला हा विचार करायला खूप जड गेलं असेल की तुम्हाला जे काही कार्बन मिळालं ते त्या दूरवरच्या ताऱ्यांनी तुम्हाला कार्बन दिलं आणि आपल्या अंगावर जे आज जे कार्बनचे अणुरेणू आहेत ते त्या तिथले त्यांच्या देण्या हे समजून घेण्याकरता तितक्यात सखोल दृष्टी लागेल. आणि ही सर्वसामान्य तुमच्या आमच्या सारख्यांना तर राहूच शकत नाही. म्हणून मग त्यांनी त्यांच्या सोयी करता एक सर्वसामान्य कळेल अशा असं काहीतरी हे तुम्ही सांगताय हे ते एकदमच म्हणजे पीएचडी जे करून राहिले त्यांना शिकवावं, हे ते सर्वसामान्य कळेल अशा लोकांना समजा तुम्हाला की प्रतिक्रिया सगळ्यात जास्त कोणाची राहू शकते. मग त्यांनी म्हटलं की हरकत नाही, तुम्हाला ते कळत नाही ना,
मग आम्ही तुम्हाला त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह इथे दिलाय, नक्षत्राचा जो रिप्रेझेंटेटिव्ह दॅट इज मी पाहिलाय चंद्र. की चंद्र जो आहे तो सगळ्यात प्रतिक्रियावादी, तो सगळ्यात जास्त रिफ्लेक्ट होतो. आणि म्हणून मग चंद्राला धरून त्यांनी हे फलज्योतिषाचं पूर्ण डोलारा उभा केला. भारतीय ज्योतिष जे उभं आहे ते चंद्राला मध्ये धरून उभं आहे. मग आता त्यांनी म्हटलं की बघ चंद्र प्रतिक्रिया देतो, पण मग प्रतिक्रिया चंद्राला देतो हे म्हटल्यानंतर मानवामध्ये प्रतिक्रिया कोण देतं? आता समजा तुम्हाला राग आला आणि समोरच्याला समजा तुम्ही मारलं, किंवा खूपच प्रेम आला आणि मिठी मारली, काहीतरी तर होईल की नाही, कुठलं तरी तुम्ही रिएक्शन द्याल. हे रिएक्शन देण्यामागे तुमच्या या पूर्ण बॉडीमध्ये असं काय आहे ज्याच्यामुळे तुम्ही रिएक्शन देता? मग त्यांच्या लक्षात आलं की बा इथे एकदम तसं त्यांनी नॅचरली सांगितलं, तुमच्या मनाला वाटलं तशी तुमची प्रतिक्रिया राहते. तुमच्या मनाला वाटलं की बा ही चांगली घटना घडली तर तुम्ही पैसे उधळता, वरात येऊन राहिली लोक पैसे उधळतात. पण तुम्ही अंत्ययात्रेमध्ये पैसे उधळताना, कारण त्यावेळेला मन अलाव नाही करत. हे जे मन आहे हे प्रतिक्रियावादी आहे. मनाच्या मार्फत तुमच्या रिएक्शन्स बाहेर येतात. म्हणून मग त्यांनी म्हटलं की हा जो चंद्र आहे, जो पूर्ण भूतलावर प्रतिक्रिया देण्याकरता तुम्ही पाठवलेला आहे, त्याच्या मार्फत तुम्हाला सगळे फळ मिळणार आहे. तर तुमच्या बॉडीमध्ये जे आहे मन, त्याला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मात करा या चंद्राबरोबर. मग त्यांनी याचं अध्ययन करणं चालू केलं की जसं हा चंद्र दिसणे किंवा चंद्र न दिसणे, चंद्र पूर्ण दिसणे, चंद्र अर्धवट दिसणे, न दिसण्यापासून म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेच्या प्रवासामधलं मन आणि चंद्र, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या प्रवासामधला चंद्र आणि त्यावेळेला मन, याच्यामध्ये काही सांगड घालता येते का? म्हणून मग त्यांनी ती सांगड घालणं चालू केलं. मग त्यांच्या लक्षात आलं की अच्छा, अष्टमी असताना असं असो, चतुर्थी असताना असं असो, त्यातली चतुर्थी ही कृष्ण पक्ष, कारण पौर्णिमा टू अमावस्या त्यांनी कृष्ण पक्ष म्हटला, कारण आता काळ होत जाईल म्हणून कृष्ण, आणि शुक्ल होत जाईल म्हणजे पांढरं होत जाईल म्हणून त्याला त्यांनी म्हटलं शुक्ल. तर शुक्ल पक्षातली चतुर्थी आणि कृष्ण पक्षातल्या चतुर्थी ही जरी तिथी सारखीच आहे, एक्झॅक्ट डिस्टन्स तेवढंच आहे सूर्यापासून, पण त्याचं नेचर त्यांनी शोधून काढलं की ही थोडी वेगवेगळी आहे. त्यावेळेला मनाचे विकार थोडे वेगळे वेगळे का मन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, म्हणून मनाला त्यांनी सेंट्रल मानलं. मग एकदा त्यांच्या तो मन लक्षात आलं की हे जे सगळं जे आहे हा मनाचा व्यापार आहे, हे मनाचे श्लोक आहे, आणि त्या मनाचा अधिकारी त्यांनी तो चंद्र देऊन दिला. मग त्यांच्या लक्षात आलं की हे मन कधीपर्यंत काम करणार आहे? मन कधीपर्यंत काम करतं? जीव असेपर्यंत. म्हणजे जीव असणे किंवा जीव नसणे हे कशावर डिपेंड करतं? एखाद्या वस्तूमध्ये जीव आहे, वस्तू म्हणण्यापेक्षा बॉडी म्हटलं तर लवकर लक्षात येईल. एखाद्या बॉडीमध्ये जीव आहे आणि एखाद्या बॉडीमध्ये जीव नाही आहे, याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये काय म्हणतो? त्या बॉडीमधला आत्मा समजा चालला गेला, तो आत्मा आहे तोपर्यंत त्या बॉडीमध्ये जीव आहे, तो बॉडीतून गेला म्हणजे हा जो मनाचा व्यापार चालू आहे तो मन त्या आत्म्याच्या अवतीभोवती हिंडतात, आणि तो आत्मा आणि हे मन यांचं कॉम्बिनेशन समजा बरोबर राहिलं तर तुमची प्रतिक्रिया चांगली राहते. यांचं कॉम्बिनेशन समजा नीट नाही राहिलं तर तुमची प्रतिक्रिया बदलते. पण प्रतिक्रिया शेवटी देतं कोण? नाही, समजा तुम्ही देशपांडे साहेबांना मारायचंच ठरवलं, खूपच राग आला माझ्या वतीने, म्हणजे माझ्या वतीने माझ्यावरचा राग त्यांच्यावर काढायचा प्रयत्न केला, किंवा सगळं मगाचपासून अव्यातपणे इतकं बडबड करून आलं, एक तर लावायच लागेल, पण इतक्या दुरून तुम्ही मला मारू नाही शकणार, तर हा देशपांडे त्यांचा जुना दिसून राहिला यालाच द्या. तुमच्या मनाने हा विचार केला आणि तुम्ही समजा मारायचं ठरवलं, शेवटी मारेल कोण? बॉडी, शरीर. त्याच्यामुळे आता त्यांच्या लक्षात आलं की मनाला म्हणजे
बॉडी जीव की निर्जीव हे ठरवणारं जे काम आहे ते आत्म्याकडे आहे. आणि जोपर्यंत तो सजीव आहे तोपर्यंत त्या मनोव्यापाराप्रमाणे ही बॉडी काम करणार आहे. म्हणून मग त्यांनी हे लक्षात घेतलं की बा हा देह आहे, त्याच्यामध्ये एक मन आहे आणि त्या दोघांना कंट्रोल करणारा एक व्यवस्थित आहे तो आत्मा आहे. पण त्यांनी हा सगळा दृष्टांत सेलेशियल प्लेन मध्ये मॅप केला. किंवा हे जे सगळं भ्रमण चालू आहे, हे जे भ्रमण चालू आहे ते भ्रमण कोणाचं चालू आहे? जसा तो सूर्याच्या भोवती आपण सगळे हिंडतोय म्हणजे त्या आत्म्याच्या भोवती पूर्ण हे विश्व चालू. आत्मा ज्या गोष्टीमध्ये नाही राहिला त्या गोष्टीतला जीव निघून गेला. त्याच्यामुळे त्यांनी आत्म्याची उपमा सूर्याला दिली. आणि हा जो चंद्र आहे तो आपल्या भोवती हिंडतोय म्हणजे मन हे आपल्या भोवती हिंडत आहे. म्हणून देहाची उपमा त्यांनी पृथ्वीला दिली. आपला देह जो आहे हा पृथ्वीपासून तयार झालेला आहे. म्हणून आपण मिट्टी में मिल जाओगे, मिट्टी में खाक होना आहे. म्हणजे शेवटी हे पृथ्वी म्हणजे त्यांनी हा देह मांडला. आणि हा जो चंद्र आहे ते त्यातलं जे मन आहे म्हणजे जे ब्रह्मांडी तेच पिंडी हा त्यांनी कन्सेप्ट मग लागू चालला. म्हणजे आपल्या आता शरीरावर समजा तुम्ही आलात तर शरीरावर तुम्ही दोन गोष्टी तुम्ही मॅप केल्या. देह तुम्ही स्वतःचाच आहे म्हणजे तुमचा तो शरीर झालं आणि ती तुमची पृथ्वी आहे. मन म्हणजे तुम्हाला जे मन मिळालं दॅट इज चंद्र आणि सूर्य जे आहे दॅट इज आत्मा. आता त्यांच्या हे लक्षात येत नव्हतं की बा तो सूर्य तीच चंद्राची पोझिशन असं असताना देशपांडे एका प्रकारे रिॲक्ट करतात आणि मोरिल वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात. याचं कारण काय? त्यांच्या मते त्यांना असं वाटत होतं की बघ सगळे तसेच रिॲक्ट करायला पाहिजे. मग त्यांच्या लक्षात आलं की मग एवढं सगळं तसेच करायचे आहे तर त्यांनी पहिल्यांदा क्लासिफिकेशन केलं प्रामुख्याने. की पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की तुम्ही एक तर कारण देह रचना जशी जशी वेगळी होईल तशी तशी रिॲक्शन बदलेल त्यांनी प्लेनली सांगून दिली. आता देह रचना जशी जशी वेगळी होईल म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं की ढोळमानाने पुरुषाची एक विशिष्ट देह रचना आहे आणि स्त्रीची एक विशिष्ट देह रचना आहे. त्याच्यामुळे प्रामुख्याने स्त्रीची रिॲक्शन म्हणून तुम्ही त्याला म्हणतात स्त्री जातक आणि पुरुष जातक. स्त्रियांची रिॲक्शन वेगळी, पुरुषांची रिॲक्शन वेगळी. दोन वेगवेगळ्या रिॲक्शन दोन वेगवेगळ्या प्रकारांनी फलज्योतिषामध्ये काढा असं त्यांनी प्रामुख्याने सांगितलं. ज्या प्रकारे तुम्ही पुरुषाची कुंडली अॅनालाइज कराल त्याचप्रमाणे स्त्रियांची कृपया अॅनालाइज करू नका त्यांनी प्रथमच सांगा. कारण दोघांच्या देहभिन्नतेलाच तुम्हाला पहिल्यांदा अॅक्नॉलेज करावं लागेल. कारण तुमचा देहच बदलला. कारण यांची सगळे जे ब्रह्मांडातलं मॅपिंग आहे ते पिंडामध्ये आहे. तर पिंडच समजा तुमचा बदलला म्हणजे तुमचा देहच समजा बदलला तर तुमचं सगळंच बदलणार आहे. म्हणून मग त्यांनी पहिल्यांदा हे त्याला आपण म्हणतो वुमेन ऍस्ट्रॉलॉजी किंवा स्त्री जातक. मग आता त्याच्यामध्ये त्याला हे क्लासिफिकेशन झालं. पण आता त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये दोन पुरुष त्यांची देह ढोबळमानाने जरी सारखे आहे तरी सूक्ष्म अवलोकन केल्याने लक्षात येते की सारखे नाही आहेत, वेगवेगळे आहेत. मग याचं कारण काय? मग त्यांना हे तर लक्षात आलं की इट इज ऑल बिकॉज ऑफ इनहेरिटन्स, ज्याला त्यांनी नाव दिलं जाती. जात हा जो शब्द आला तो इंग्लिशमध्ये मॅप होतो इनहेरिटन्स मध्ये. यू बिलॉंग टू विच पर्टिक्युलर कॅटेगरी. कुत्र्याला मांजरीचं पिल्लू होणार नाही कारण कुत्रा ही एक जात आहे. मानव जात ही एक जात आहे. मग त्या मानव जातीमधले त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जाती ज्या तयार केल्या त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं अशा प्रकारचे लोक अशाच देहरचनेमध्ये येतात, अशा प्रकारचे लोक अशाच देहरचनेमध्ये येतात. मग त्यांनी त्या ज्या देहरचनेला जे काही जाती तयार केल्या तर त्या याच्यामध्ये आपण मग सोशॉलॉजीमध्ये जावं लागेल. मग तो वेगळ्या प्रकारचा कन्सेप्ट आहे. पण एवढं सफिशियंट आहे आपल्याला समजणं की
त्यांनी पुरुषाची रचना, प्रत्येक पुरुषाची रचना वेगळ्या प्रकार, फॉर दॅट मॅटर स्त्रियांची पण, कुठल्याही मनुष्य जातीची रचना ही वेगवेगळी आहे. मग याच्याकरता त्यांना अजून काही सापडत नव्हतं. 12 राशी झाल्या, 27 नक्षत्र झाले, 9 ग्रह झाले, पण देह वेगवेगळे का? या देहामधला सूर्य म्हणजे आत्मा, या देहामधलं मन म्हणजे चंद्र, अजून ते अटकले होते की बा हा देहच वेगळा. कारण जोपर्यंत हा देह पकडता येत नाही तोपर्यंत त्यांना बाकीच्या गोष्टी पकडता येत नव्हत्या. याची रिॲक्शन कारण त्या देहावर अवलंबून आहे. बाय डिफॉल्ट जो बलवान तयार होऊन जाईल म्हणजे भीमाची रिॲक्शन सहदेवाच्या रिॲक्शन पेक्षा वेगळीच राहील की नाही, हे अगदी ऑब्व्हियस होतं. मग त्यांनी देह रचनेकडे पहिल्यांदा थोडंसं अवलंबन केलं. मग त्यांच्या लक्षात आलं की आता तुम्हाला सूर्य सापडून राहिला, चंद्र सापडून राहिला, पण तुमच्या लक्षात येत नाही ही पृथ्वी कुठे आहे. तुमची ओरिजिनल